जनरली माझ्याकडे पेशंट येतात की त्यांना चालताना गुडघेदुखी होते किंवा जिने चढताना उतरताना गुडघेदुखी होते किंवा एका जागेवर खूप वेळासाठी उभं राहिल्यामुळे गुडघेदुखी होते। तर हे पेशंट मला म्हणतात की माझ्या गुडघ्यातला गॅप वाढलाय। जनरली हा गॅप वाढलेला नसतो, तर हा गॅप कमी झालेला असतो। कसं ते मी तुम्हाला सांगते की जेणेकरून काय होतं की हे दोन जे बोन्स आहेत ते एकमेकांवर घासायला लागतात। ह्याच्यामध्ये जी गुडघ्याची वाटी आहे ती घासते आणि हळूहळू कार्टिलेज डॅमेज होतं। आजूबाजूचे जे मसल आहेत ते हे रेडनेस जे दाखवलेलं आहे म्हणजे इन्फ्लेम स्टेजमध्ये गेलेले आहेत, त्याच्यामुळे ते एकमेकांवर जास्त घर्षण करतात आणि मग पेन वाढतं। पेनमुळे स्टिफनेस वाढतं। स्टिफ गुडघा झाल्यामुळे आपल्याला दैनंदिन कामं करायला अजून डिफिकल्ट जातं आणि मग हळूहळू हे गुडघ्याचं पेन जे आहे ते प्रोग्रेस होत जातं। आपण याच वेळेला काळजी घेतली पाहिजे, कारण जर हे गुडघ्याचं दुखणं खूप काळ वाढत गेलं, कारण का जनरली असं असतं की आम्ही घरामध्ये मॅनेज करू आणि छोटे छोटे घरगुती उपाय आपण करून बघतो, पण हेच आपण टाळलं पाहिजे। त्याच वेळेला जर आपण योग्य ट्रीटमेंट घेतली, जर टेन्स, IFT ह्या सारखे अत्याधुनिक पेन रिलीफ मोडॅलिटीज वापरले, त्याचबरोबर गाइडेड एक्सरसाइज केले, तर हे दुखणं तुम्हाला खूप प्रमाणात तुम्ही लवकर आटोक्यात आणू शकता आणि पुढचा मोठा जो ऑस्टिओ आर्थरायटिस आणि नी रिप्लेसमेंटचा जो त्रास आहे तो तुम्ही कमी करू शकता। तो असेच गुडघेदुखीचे पेशंट आम्ही जवळजवळ 500 ते 1000 पेशंट या 10 ते 12 वर्षात ट्रीट केलेले आहेत की ज्यांना गुडघेदुखीसाठी नी रिप्लेसमेंट अशा मोठ्या गोष्टीची गरज लागत नाही। आपण या फिजिओथेरपी इक्विपमेंट आणि एक्सरसाइजच्या सहाय्याने तो आटोक्यात आणतो आणि हेच पेशंट नंतर आपलं पूर्ण दैनंदिन आयुष्य आरामात जगतात। तुम्हाला ही ट्रीटमेंट करून घेण्याची असेल तर टेंडर केअर थेरपी क्लिनिकला संपर्क साधा, खाली नंबर दिला आहे।